नमस्कार. मी प्राध्यापक अनिल राऊत. मी आज तुम्हाला पैशाचा पुरवठा देशामध्ये कशा प्रकारे होत आहे याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जसं बघा की जसं गव्हर्नमेंट हा विविध मार्गाने काय करत असतो, पैशाचा पुरवठा देशामध्ये करत असतो. विविध योजनेद्वारे पैशाचा पुरवठा हा देशामध्ये करत असतो. तर हा पैसा आपल्या देशामध्ये टिकून राहणे आवश्यक आहे. तेव्हाच काय होत असतो, देशाचा विकास होत असतो. जर तो टिकून राहणार नाही तर तो काय होऊ शकणार नाही. म्हणजे देशामध्ये पैशाचा पुरवठा केला तर जात असतो, परंतु तो टिकून राहत नाही. त्याचे मार्ग म्हणजे तो काय असतो, पैशाचा पुरवठा एका मार्गाने येत असतो आणि एका मार्गाने काय होत असतो, निघून जात असतो. जसं उदाहरणामध्ये तुम्हाला सांगते की जसं पावसाचं पाणी आहे, तर पावसाचं पाणी हा नदी नाल्याद्वारे समुद्रामध्ये काय होत असतो, पूर्णपणे निघून जात असतो. जर त्याच्या योग्य रीतीने त्या पावसाच्या पाण्याचा अडवून चांगला वापर केलं तर त्या पावसाच्या पाण्याचा काय होत असतो, योग्य प्रमाणे गावा वगैरे मध्ये पूर्णपणे त्याचा काय होत असतो, योग्य प्रमाणे त्याचा वापर केला जाऊ शकतो. तसंच असते पैशाचा सुद्धा, की पैशाचा जो पुरवठा आहे, पैशाचा पुरवठा हा एका मार्गाने होत आहे आणि दुसऱ्या मार्गाने काय होत आहे, तो निघत आहे. म्हणजे पैसा हा काय नाही, हा थांबत नाही आहे. पैसा हा अडवलं पाहिजे, पैसा हा थांबलं पाहिजे. आणि तेव्हाच काय होत असतो, पैसा अडवलं राहिलं, पैसा थांबलं राहिलं तर तेव्हाच काय होत असतो, देशाचा विकास होत असतो. तर जो पैसा आहे तो पैसा एका मार्गाने निघून जात आहे, तर तो एक प्रकारे काय बनत आहे, एक ब्लॅक मनी बनत आहे. त्याच्या पुन्हा गुंतवणूक होऊ शकत नाही, पुन्हा गुंतवणूक होत नाही आहे. तर यासाठी जे काही आपला देश आहे, तर हा देश कर्जबाजारी होत आहे. आणि कसं असते, पैसा सुद्धा त्यामध्ये छापला जात असते. तर हे विविध कसं आहे, म्हणजे हे जे काही पैसे वगैरे आहेत, तर हे पैसे आपल्या देशामध्ये थांबलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये तो पैसा थांबला पाहिजे. तर याचा मार्ग शोधणे आवश्यक आहे. तर याचा मार्ग मी शोधलेला आहे आणि याच्याविषयी मी PhD करण्यासाठीचा प्रयत्नही केला आहे. परंतु कसं असते की PhD करण्यासाठी साधे आणि सोपे त्याच्यामध्ये काय घेतलं जातं, टॉपिक घेतले जात असतात, असं भारी टॉपिक नाही म्हणत असतात. तर त्यासाठी मी तो काय केलं नाही, PhD वगैरे याच्यावर काही केलेली नाही आहे. ठीक आहे. तर असो, तर याच्यामध्ये माझं एवढंच सांगण्याचा प्रयत्न आहे की जो पैसा आहे, तर पैसा देशामध्ये कशा प्रकारे थांबून राहील, प्रत्येक गावामध्ये पैसा कशा प्रकारे थांबून राहील, याच्यावर गव्हर्नमेंटने विचार केला पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. धन्यवाद.